विजयकुमार घाडगे जे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. विजयकुमार घाडगेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. आता मुदत तर टळून गेलेली आहे, काय तुमचं नेमकं मत आहे? शेवटचं परत काही संपर्क झाला का तुमच्या? या क्षणी भावना काय विजयकुमार? नाही, मुदत काल मंगळवारची होती. अजितदादांनी शब्द दिला होता आम्हाला की मी शब्दाचा पक्का आहे. मंगळवारपर्यंत राज्याच्या कृषी मंत्र्याच्या संदर्भात त्या ठिकाणी निर्णय होईल. बरं. आणि तुम्हाला अपेक्षित निर्णय होईल अशा शब्दात आम्हाला दादांनी सांगितलं होतं. आणि मी शब्दाचा पक्का आहे, महाराष्ट्राला माहिती आहे, अशा पद्धतीचे दादांनी त्या ठिकाणी आम्हाला शब्द दिला होता. परंतु आम्ही मंगळवारचा पूर्ण दिवस काही बोललो नाही. रात्री 12 पर्यंत आम्ही दादांच्या निर्णयाची वाट बघितली, परंतु दादांकडून काही निर्णय आला नाही. शेवटी आज आम्हाला लातूरला पत्रकार परिषद घेऊन जाहीर करावं लागलं की दादा हे शब्दाचे पक्के राहिलेले नाहीत. बरं. दादांनी शब्द फिरवला. बरं, बोला, पूर्ण करा, ऐकतोय आम्ही, बोला, पूर्ण करा. दादांनी शब्द फिरवलाय. दादा का अशा पद्धतीने वागले? कारण एवढा राज्यातल्या शेतकऱ्यांचा संताप दादांकडे होता. कृषी मंत्री एवढं असंवेदनशील वागतात. कृषी मंत्री सभागृहात रम्मीचा डाव खेळतायत. कृषी मंत्री ढेकळाचे पंचनामे करू का म्हणून आमच्या शेतकऱ्यांना हिणवतायत. कृषी मंत्री आमच्या शेतकरी कर्ज घेतो त्यावेळेस आणि पुन्हा त्याच्यानंतर त्या ठिकाणी कर्जमाफी करा म्हणून बोंबलतात. कशामुळं शेतकऱ्यांना एवढी हिनवून बोलण्याचं काय कारण आहे कृषी मंत्र्यांनी? बरं. तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरचे तर पैसे नाहीत ना देत. बरं. आमचं म्हणणं एवढंच आहे की राज्याच्या कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांचा सन्मान झाला पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे, कापसाला भाव मिळाला पाहिजे. या मुद्द्यावर राज्याच्या कृषी मंत्र्यांना काम केलं पाहिजे. घाडगेजी, मी या बाबतीत राष्ट्रवादीच्या नेत्या, प्रवक्त्या, कार्यकर्त्यांशी जेव्हा खासगीत बोलणं होतं ते म्हणतात असा कुठलाही शब्द दिला नव्हता घाडगेंना. अजितदादा असं कुठेही म्हणाले नव्हते की कोकाटेंचा राजीनामा मंगळवारपर्यंत घेऊ, असा शब्द दिला नव्हता. कारवाई करू, त्यांना समज देऊ, अशीच भाषा होती. मग राजकुमार घाडगे राजीनामाचा शब्द आणला कुठून? नाही, विजयकुमार घाडगे, नाही, त्या ठिकाणी असं घडलं होतं की एकही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता दादा समोर नव्हता. बरं. त्या ठिकाणी माझ्यासोबतचे शिष्टमंडळातले माझे सहकारी आणि दादांच्या सोबत सगळे अधिकारी होते. पोलीस अधिकारी, IPS अधिकारी, IAS अधिकारी त्या ठिकाणी बसलेले होते. आणि दादांनीच पूर्णपणे आमचं शांत म्हणणं ऐकून घेतलं. दादांनी जे आम्हाला जी मारहाण झाली त्याची पूर्ण माहिती घेतली. लातूरच्या एसपींना आमच्या समोर फोन केला आणि काय कारवाई करता येईल त्याच्यामध्ये आणि घाडगेंचं काय म्हणणं आहे ते ऐकून घ्या आणि तुम्ही कारवाई करा, असे निर्देश लातूर जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. आणि दुसरी मागणी आमची होती की बाबा राज्यात असंवेदनशील कृषी मंत्री तुम्ही दिलेला आहे, त्या कृषी मंत्र्याला तुम्ही बदललं पाहिजे. दादा म्हणले बाबा मी शब्दाचा पक्का आहे, तुम्हाला अपेक्षित निर्णय होईल. बरं. आणि त्या ठिकाणी मंगळवारपर्यंत तुम्ही वाट बघा. आणि दादानी खाली ते सुद्धा दादा मीडियाच्या समोर आल्याच्या नंतर दादानी सुद्धा सांगितले की मंगळवारपर्यंत मी निर्णय घेणार आहे, मुख्यमंत्र्यांना भेटून माणिकराव कोकाटेंना भेटल्याच्या नंतर मी. घाडगेजी, तुम्ही आपल्यासोबत राहाच. आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते आनंद परांजपे सुद्धा आहेत. परांजपेजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझावर. घाडगे म्हणतायत दादांनी शब्द फिरवला. दादा म्हणाले होते मंगळवारपर्यंत तुमच्या मनातला निर्णय मी घेईन, मात्र मंगळवार निघून गेलेला आहे. मंगल मात्र काही झालेलं नाहीये, कारवाई झालेली नाहीये.